दिवा प्रभाग समिती मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणारा दिवा मुंब्रा खाडी बुजवण्यासाठी 2 ते 2.5 हजार डंपर दिवसाला खाडी बुजवण्यासाठी कार्यरत असून अनेक तक्रारी दिल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई न करणारे सहाय्यक आयुक्त घाण कचरा किंवा डंपिंगची रहिवासी 2 असल्याने इथे परवानगी नाही. कोर्टानेही सक्त मनाई आदेश दिल्यानंतरही पिटिशनकर्ता गणेश पाटील हे या प्रकाराला विरोध करत असल्याने संबंधित व्यक्ती खाडी बुजवत असून कांदलवन तोड करत असून नैसर्गिक नाले बुजवत असून या सर्व कामाला गणेश पाटील याचा विरोध असल्याने इथे तुम्ही बघू शकता हजारो साली बांधून कांदलवन नष्ट करण्यात आलेल्या खाडी बुजवण्याची कामं चालू असताना अशा लोकांना नोटीस न देता गणेश पाटील याच्या मंदिराला नोटीस देण्यात येते. त्याचा वडलोपांची जो घर आहे त्याला नोटीस देण्यात येते. मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त विजय कावले हा जो सहाय्यक आयुक्त आहे हा नोटीस पाठवून धमकी देतोय आणि ठाणे महानगरपालिकेचे हे बेकायदेशीर कामं स्वतः अधिकारी बिल्डर आणि राजकीय लोक करत असून या कामाला विरोध केल्याने गणेश पाटील यांना वारंवार धमकी दिली जात आहे आणि अशा कामांना विरोध करत असल्याने मानसिक छल केला जात आहे, आर्थिक नुकसान केला जात आहे. कोर्टाची ऑर्डर असताना खाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा भराव करू नये आणि करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून संबंधितांवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे अशी कोर्टाची ऑर्डर असताना मुंब्रा पोलीस स्टेशन ही यांच्यावरती कारवाई करत नाही. कमिशनरला ही ऑर्डर असताना कमिशनरही या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. हा काम एकनाथ शिंदे जो महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे याचा असल्याने तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लाईनशीर डंपर उभे आहेत आणि खाडीमध्ये भराव होत आहे. आणि या भरावाला वारंवार विरोध करणारा गणेश पाटील याच्या विरोधात खोट्या कंप्लेंट करून त्याच्या घराची नोटीस पाठवून मंदिरावरती नोटीस पाठवून त्याचा मानसिक छल केला जात आहे. आणि अशा खडकाऊ अधिकाऱ्यांना अशी कामं करण्याचे पैसे भेटत असल्याने निसर्गाची हानी करणारे या अधिकारी यांच्यावरती केव्हा कारवाई होणार, गुन्हे दाखल होणार आणि असे अधिकारी सस्पेंड होणार. तुम्ही बघू शकता दिवसाला हजारो गाड्या खाडीपात्रात टाकून खाडी बुजवण्याचं काम चालू आहे. आज जवळजवळ प्रदूषणाच्या नावावरती जी धूळ उडते ही धूळ पण 2-2, 3-3 किलोमीटरपर्यंत आजूबाजूच्या परिसरामध्ये जात असून कोणत्याही प्रकारची यांच्यावरती कारवाई केली जात नाही. गणेश पाटील, दिवा मुंब्रा इथून.